इकडे माझी झालेली होती सकाळ आणि मी आज लवकर उठले होते आणि शिवांश आणि त्याचे पप्पा दोघंही झोपलेले होते। शिवांश तर झोपणारच कारण काल त्याला झोपच झाली नाही। काल दिवसभर व्हिडिओ शूट केले आणि 4-5 वाजता परत जेवायला गेलो। तो झोपला आणि 10-15 मिनिटं झोप झाली की लगेच तो गाडीत ठेवल्यामुळे उठला। तर इकडे फायनली उठला होता बघा। तो उठून एवढा लाडाला आला होता आणि कटाळा आला म्हणत होता, पप्पानी मारलं म्हणत होता काहीतरी। तर त्याच्या पप्पावर खोटे आरोप करतो की मला पप्पानी रात्रीच येऊन मारलं, मला परत पप्पानी कटाळा आणला, पप्पा मला येड्यावानी करते, जास्त लाडाला आले असलं करतो आणि त्यांच्यावर नाव घालतो। तर खूप वेळ झोपला होता आज, नाहीतर तो लवकरच उठत असतो 7-7:30ला। आणि माझी आज झोप झालेली होती कारण रात्रभर त्याने काही येड्यावानी केलं नव्हतं। कारण तो जर दिवसभर झोपलेला असला का तर मग रात्री उठतो मधून, पण त्याची झोप झालेली नव्हती त्याच्यामुळे ते काही उठला नाही, म्हणून माझी झोप झाली। नंतर उठल्यानंतर हे सगळा राडा मांडला। हे दिसायला एवढंच दिसते पण त्यातली प्रत्येक एक गोष्ट भरून ठेवायची म्हणले ना जीवावर येते। आणि 5-10 मिनिटाला ठेवलं भरून तरी तो परत उलटितो। नंतर मी इकडं फक्त वरण भात बनवलं होतं खाण्यासाठी, कारण 2-3 दिवस झालं रोज बाहेर खातोय, तर म्हटलं थोडं हलकं फुलकं आणि बनवायला पण इझी। त्याच्यानंतर तो झोपला आणि बघा झोपताना किती मोठा राडा करून झोपला। त्यानंतर जो भात केलेला होता तर तो आम्ही दोघांनी संपून टाकला। मग चव्हाण साहेबासाठी परत मी भात शिजायला टाकला। आणि आज सुट्टीवरच होतो आम्ही, कुठंच बाहेर जायचं नव्हतं कारण 2-4 दिवस बाहेर जाऊन खूप कंटाळा आला होता, रोज आवरायचं जायचं। तर आज मस्त आरामाचा दिवस होता। तर निवांत काम सुरू होते माझे। मशीन लावली होती मी दुपारी, त्याचे कपडे धुवून झाले होते रात्री। तर बघू शकता एवढं निवांत सगळं सुरू होतं काम। आणि इकडं तो शिवांश दुपारी उठला, त्याचं मेकअप वगैरे केलं, त्याचं आवरलं आणि तो गेला होता बाहेर। तर येताना फालुदा घेऊन आला होता, त्याच्या पप्पासोबत गेला होता। तर सगळा त्यांनी माझ्या मांडीवर सांडला, ती गोष्ट वेगळी। त्याच्यानंतर मी इकडं बघा कपडे लावले होते ना, तर हे माझे धुवून झाले होते रात्री। आणि सगळेजण म्हणतात ती मशीन पुसत जा, ती मशीन पुसली का लगेच ती दुसऱ्याच दिवशी ती परत तेवढीच घाण होते, कारण त्या ओल्यावर लगेच माती येऊन बसते। कारण आमच्या जिथं आम्ही राहतो का त्याच्या समोरच रोड आहे, त्याच्यामुळे तिथं कंटिन्यू धूळ सुरूच असते, त्याच्यामुळे ती पुसली तरी लगेच खराब होते। ओलं झाल्यानंतर तर लगेच धूळ बसते। नंतर रात्री मी चव्हाण साहेबाला विचारलं काय बनवायचं जेवायला, आणि मी रात्रीचे भांडे आज लवकर धुतले होते, म्हणजे दिवसभराचे आणि रात्रीचे मी सोबत धुत असते सगळं स्वयंपाक वगैरे झाल्यावर, पण मी आज भांडे लवकर धुतले होते। त्याच्यानंतर मग खिचडी केली होती। आज आमचे जेवण खूप लेट झाले होते, 7:30-8 वाजता। नंतर दूध आलं होतं, दूध आम्ही रात्रीच मागवतो कारण ना सकाळी काय होतं, रात्री असतं पण ताजं असतं, जी रात्री आपण धार काढतो का त्यातच असतं। तर रात्री मागवतो येतं कारण की सकाळी उठणं होत नाही, सकाळी दूध लवकर येतं, 7लाच येतं, 7-7:30 पर्यंत। आणि आम्ही उठतो कधी 8-9ला, त्याच्यामुळं मग आणि गेट पण उघडलेलं नसतं, त्याच्यामुळं मग आम्ही रात्रीच घेतो दूध, कारण रात्री असतो घरी। त्याच्यानंतर खिचडी बनवली, खूप दिवसानंतर बनवली होती, खूप टेस्टी झाली।